संगमनेरमध्ये हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन घडवणारी हृदयद्रावक घटना. काल संगमनेर शहरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली, ज्यात 2 तरुणांना आपला जीव गमवावा लागला. मात्र या घटनेतून हिंदू मुस्लिम एकतेचं एक प्रेरणादायी उदाहरण समोर आलं आहे, ज्याची सध्या संगमनेर परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर शहरात गेल्या काही वर्षांपासून सांडपाणी जलशुद्धीकरण प्रकल्पाचं STP प्लांटचं काम सुरू आहे. याच कामाचा एक भाग म्हणून कोल्हेवाडी रोड परिसरातील रस्त्याच्या मधोमध असलेल्या भूमिगत गटाराच्या साफसफाईचं काम सुरू होतं. संगमनेर नगरपालिकेने नेमलेल्या ठेकेदाराचे काही कर्मचारी हे काम करत असताना अतुल पवार नावाचा एक कामगार गटारात गुदमरला. अतुल पवार गुदमरत असल्याचं लक्षात येताच त्याच्या एका साथीदाराने आरडाओरडा केला. हा आवाज ऐकून स्थानिक रहिवासी असलेला रियाज पिंजारी नावाचा तरुण धावून आला. रियाजने जराही वेळ न घालवता गटारात गुदमरत असलेल्या अतुल पवारला वाचवण्यासाठी त्याच गटाराच्या मेन होलमध्ये उडी घेतली. अतुलला वाचवण्याच्या प्रयत्नात मुस्लिम तरुण रियाज पिंजारी याच्या शरीरातही गटारातील विषारी वायू शिरला आणि दुर्दैवाने या दोन्ही हिंदू मुस्लिम तरुणांचा यात अंत झाला. ही बातमी संगमनेर शहर आणि परिसरात वाऱ्यासारखी पसरली, ज्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त झाली. सामाजिक एकतेचं प्रतीक या हृदयद्रावक घटनेनंतर काही पुरोगामी संघटना आणि विचारवंतांनी सोशल मीडियाच्या विविध माध्यमांतून हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून या घटनेकडे पाहिले. संगमनेरच्या ऐतिहासिक सामाजिक एकतेच्या आठवणींना या घटनेने पुन्हा उजाळा दिला आहे. अतुल पवारला वाचवण्यासाठी रियाज पिंजारीने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केलेल्या त्यागामुळे जातीय सलोख्याचे एक उत्तम उदाहरण पुन्हा एकदा समाजासमोर आले आहे. या दुर्दैवी घटनेतूनही मानवतेचं आणि एकतेचं मोल अधोरेखित झाले आहे.